हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या न्यूज पाहणार आहोत आणि जाहिरात चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण या संदर्भात दोन महत्त्वाच्या न्यूज पाहणार आहोत आणि त्याही अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाच्याच आहेत. पहिली जी आहे ती न्यूज म्हणजे हे बघा, तुम्हाला सांगतो या ठिकाणची राज्यभरात तब्बल 50,000 शिक्षकांची कंत्राटी भरती. ओके, पहिली न्यूज आहे राज्यभरात तब्बल 50,000 शिक्षक कंत्राटी. आणि ही न्यूज तेवढीच माणसाला चिंता करणारी वाटते. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक शिक्षक उमेदवार किंवा शिक्षक अभियोगाचा धारक चिंतेच्या किंवा शंकेच्या मनस्थितीत आहे, चिंता आहे. कारण का 50,000 शिक्षक कंत्राटी भरण्याचे. ओके, सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहणार आहोत. देशभरात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चर्चा सुरू असताना हे धोरण राबविण्यात महत्त्वाचा सहभाग असलेले राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शिक्षक कायमस्वरूपी सेवेत नाही तर कंत्राटी असून हे शिक्षक तासिका तत्वावर कार्यरत आहेत. बघा, एकीकडे आपण पाहिले की महाराष्ट्र राज्यामध्ये 67,000 पदे रिक्त असूनही मात्र आतापर्यंत केवळ 14,000 ते 15,000 शिक्षक भरती झालेले आहे आणि बाकीच्या उर्वरित पदांसाठी रिक्त जागा असूनही मात्र शासन मात्र हे निर्लज्ज शासन म्हणू शकतो आपण याला. हे मस्तपैकी कुंभकर्ण झोप येत आहेत. त्यांना जर वाटलं तर ते यासाठी 50,000 शिक्षक कंत्राटी भरतीवर राबवू अशी त्यांचे धोरण चालू आहे. यासाठी त्यांनी जाहिराती टाकली होती आणि बऱ्याच शाळेमध्ये त्यांनी जे निवृत्ती शिक्षक आहेत त्यांना कंत्राटी बेसिसवर घेतलेला आहे 20,000 रुपये मासिक वेतनानुसार. तर बघा, आता हे तत्पूर्वी आपण या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती जाणून घेणारच आहोत. कंत्राटी शिक्षकासंदर्भातील ही बातमी आहे. मुंबईवरून ही बातमी प्रसारित झालेली आहे. राज्यात शिक्षकांच्या 68,000 जागा मंजूर असताना प्रत्यक्षात फक्त 18,000 जागावर कायमस्वरूपी शिक्षक कार्यरत आहेत. किती हजार? 18,000. ओके, आणि उर्वरित 50,000 शिक्षकाचा कामाचा भार हे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले शिक्षकांच्या खांद्यावर आहे. म्हणजे काय, तर या ठिकाणी 50,000च्या शिक्षकांच्या जागा होतात, त्याचा भार मात्र आता कंत्राटी शिक्षकावर त्यांनी सोपविला आहे असे त्यांचा अर्थ निघतो. ठीक आहे. या विरोधात आता महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन, लक्षात ठेवा, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने मुफ्टो म्हणतो त्याला आपण, मुफ्टो राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. नव्या या ठिकाणी लक्षात घ्या, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे काम शिक्षकावर अवलंबून आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या वाढलेली नाही, सोबतच मंजूर असलेली पदे भरण्यात आलेली नाही. मुंबई विद्यापीठातील 3,500 कायमस्वरूपी शिक्षकांपैकी केवळ 28 शिक्षक येत्या काळात निवृत्त होणार आहेत. म्हणजे 3,500 कायमस्वरूपी परमनंट टीचरपैकी जर 28 शिक्षक येत्या काळात निवृत्त होत असेल तर मग 700 शिक्षक बाकी राहील. ओके, मात्र त्यांची जागा भरणारे शिक्षक अद्यापही सेवेत घेतलेले नाहीत. ओके, असा आरोप मुफ्टोचे अध्यक्ष प्राध्यापक लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील सर्वच कॉलेजमध्ये सरासरी, आता कॉलेजची पण गोष्टी आली या ठिकाणी, शिक्षक भरतीचे गेली आता कॉलेजचे. राज्यातील सर्वच कॉलेजमध्ये सरासरी 50% शिक्षण हे तासिका तत्वावर काम करतात असे त्यांनी स्पष्ट केले. आता मुफ्टोचा भाग असलेल्या बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनचे म्हणजे बुकटू प्राध्यापक जे आहे, बुकटूचे प्राध्यापक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी शिक्षकांच्या पदांमध्ये भेदभाव उघड केला. बघा, यांनी काय सांगितलं असेल त्या ठिकाणी, तर ते आता आपण स्पष्ट पाहूया. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीप्रमाणे कॉलेजातील 90% शिक्षक कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे. ते म्हणतात की विद्यापीठाचे जे शिक्षक आहेत त्यामध्ये 90% जे प्राध्यापक आहेत, टीचर्स आहेत किंवा लेक्चर्स आहेत ते परमनंट असायला पाहिजे. पण काही कॉलेजमध्ये हे प्रमाण मात्र 70% जास्त आहे. म्हणजे काय, ओके, 90% पाहिजे तर 70%पेक्षा जास्त म्हणजे 70 ते 71, 72 ते 80, 90पर्यंत समजू आपण. अशावेळी मात्र नव्या शिक्षण धोरणातील बहुपर्यायी अभ्यासक्रमिक कॉलेज कसा देऊ शकणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही गोष्ट तेवढीच शक्य आहे. जर आता नवीन शिक्षण धोरणानुसार जर समजा तुम्हाला कॉलेजमध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची पण परमनंट शिक्षकांची किंवा परमनंट प्राध्यापकांची भरती करणे आवश्यक आहे.
कारण आता अलीकडे कोणालाही कोणते विषय निवडण्याची मुभा आहे. आर्ट, कॉलेज, सायन्स असे काही डिग्री राहणार नाही. आर्टवाल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सायन्स एखादी जीवशास्त्रासारखा विषय घेता येईल. त्यावेळेस मात्र आर्ट्ससारख्या संस्थेमध्ये सुद्धा एखादी सायन्सवाल्या शिक्षकाची भरती करावी लागेल. ओके, असे या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेलं आहे. तर ते आता कधी होईल याविषयी संभ्रम आहे. हे शासन अशा प्रकारचे धोरण राबविणार का, हा एक प्रश्न आहे. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या समस्या काय आहेत? बघा, मी पण तासिका तत्त्वावर शिक्षकाचं काम केलं आहे. आता माझ्या हाती भोपळा आला आहे, आता घरी यावं. तर या ठिकाणी तासिका तत्त्वावरील शिक्षकांसोबत 9 महिन्याचे कंत्राट केले जाते. बघा मित्रांनो, खरी कंडिशन यांनी सांगितली. 9 महिन्याचे कंत्राट केले जाते. ओके, हे शिक्षक जुलै ते मार्च या दरम्यान सेवेत असतात. म्हणजे समजा जुलैमध्ये लागलं तर यांचे एंडिंगचे मार्च ते एप्रिलच्या दरम्यान होते. काही शिक्षक लोकांना मात्र ते ऑगस्टमध्ये समाविष्ट करतात, जॉईन करतात, तर ते एप्रिलमध्ये रजा देतात. ओके, सेकंड इयरचा वर्ग वगैरे एप्रिलपर्यंत चालतो. तर हे सर्व शिक्षक जे आहे उच्च शिक्षित आहेत, मात्र त्यांना जेमतेम 15 ते 17,000 रुपये मासिक वेतन दिले जाते. ही गोष्ट काही ठिकाणी चुकीची ठरते. यांना 15 ते 17,000 रुपये मासिक वेतन दिले जाते असे म्हणते, पण हे मंथली पेमेंट काही विद्यापीठात मिळत नाही. काही विद्यापीठात मिळतं. ज्या विद्यापीठामध्ये मंथली पेमेंट 15 ते 17,000 रुपये मिळत नाही, असे शिक्षक त्या शाळेवर कशाप्रकारे कार्य करतील? कारण त्यांना जगण्याचं काही साधन नाही. आणि हे महिन्याचे जे 15 ते 17,000 रुपये मिळते म्हणतो, ही गोष्ट चुकीची आहे. कारण ते वर्षाच्या शेवटीच मिळते. आणि अशा वेळी जे शिकवणारा व्यक्ती असतो, प्राध्यापक असतो, त्याच्या मानसिक स्थैर्याचा गंभीर परिणाम होतो. इतकेच नव्हे तर मार्चमध्ये कंत्राट संपल्यानंतर ते मिळेल याची शाश्वती नसते. पहा मित्रांनो, सांगतो म्हणजे हे लोकं जुलै ते मार्चमध्ये आम्हाला राबवून घेतात 7 ते 8 9 महिने. आणि मग पेमेंट एकदाच मिळतो. कधी मिळतो? तो मार्च संपला की मग ते आमचं बिल सादर होतं विद्यापीठामध्ये. कॉलेजवाले करतात आणि ते बिल मात्र निघायला आणखी 3-4 महिने लागते. म्हणजे पुढच्या सत्रामध्ये बिल निघतो. कधी ते मिळतही नाही. ओके, म्हणूनच त्याशिवाय मार्चमध्ये कंत्राट संपल्यानंतरही ते मिळेल याची शाश्वती नसते. यातील अनेक शिक्षक गेली 15 ते 20 वर्षे तासिका तत्त्वावरच आहेत. आता भरती प्रक्रिया सुरू झाली तरी वयाच्या अटीमुळे त्यांना या प्रक्रियेत समाविष्ट करून घेता येणार नाही. बऱ्याच प्रकारचे शिक्षक जे आहेत त्यांचे अनेक वर्ष 15 ते 20 वर्ष तासिका तत्त्वावर शिकवण्यात गेले. वय उलटलं, आता वयाचे 40, 45, 47 वर्षापर्यंत ते झाले. वयामध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांना वयाच्या अटीमुळे या प्रक्रियेत समाविष्ट करून घेता येणार नाही, असे NDTT म्हणजे ASNDT विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी प्राध्यापक वसंत पानसरे यांनी स्पष्ट केले. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तर अशा प्रकारची ही बातमी आता तुम्हाला दाखवतो, स्पष्टपणे पेपरचं नाव पाहून घ्या. ओके, या वृत्तपत्रामध्ये आली होती. दुसरी जी आहे ते 8व्या वेतन आयोगाची आहे. ओके, 8वा वेतन आयोग आणि जुन्या पेन्शन योजनेचा प्रस्ताव नाही. ओके, 2-3 दिवसापूर्वी माणसाच्या मनामध्ये सांत्वना निर्माण झाली होती. चांगलं वाटलं होतं की आता 8वा वेतन आयोग सुरू होणार आहे. बऱ्याच बंधू भगिनींना याचा फायदा होणार आहे. परंतु मात्र हे सरकार आहे 8व्या वेतन आयोगाचा कोणताही विचार नाही म्हणते. जुन्या पेन्शन योजनेचा काही प्रस्तावही नाही म्हणते, असे केंद्र सरकार सांगत आहे. आणि सरकार उलटवून टाकण्याचा बऱ्याचशा लोकांनी असा विचार व्यक्त करून सांगितला आहे. ओके, ते त्यांचे प्रश्न आहेत. मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. ओके, आता वेतन आयोगासंदर्भातील 2 निवेदनं आली, पण सरकारला घाई नाही. निवेदन 2 आली, पण सरकार म्हणतं की आता आम्हाला सध्या काही घाई नाही. नवी दिल्लीहून हे न्यूज आहे. 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे रालोआ म्हणजेच NDA सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे आपले BJP शासित सरकार. तसेच जुनी पेन्शन योजना देखील म्हणजे OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू केली जाणार नाही, असे या सरकारने म्हटले आहे. या एका ओळी म्हणजे तुमच्या संपूर्ण बातमीचा सार येतो. बाकी काही बातमी वाचू नका. ज्यांना वाचायची असेल त्यांनी ठिकाणी पाहून घ्या. ओके, आता 7वा वेतन आयोग जो आहे हा मनमोहन सिंग म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी स्थापन केला होता. बघा, तर 7व्या वेतन आयोगाची स्थापना मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी केली होती. त्याच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 लागू झाल्या. म्हणजे 14ला जरी त्याची शिफारस केली असेल तरी मात्र ते 7वा वेतन आयोग 16 लागू झाला. ओके, आता 8वा वेतन कधी होईल हा अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे 7व्या वेतनाचा या ठिकाणी उल्लेख द्यावाच लागला. आता 8वा वेतन कधी? नेहमीच्या 10 वर्षाच्या अंतरानुसार, म्हणजे 14 नंतर 24 आलं. ओके, 10 वर्षाच्या अंतरानुसार 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 सुरू होण्याचा प्रस्ताव आहे. आणि प्रक्रिया सुरू व्हायला हवी, पण त्यासाठी सरकारला घाई नाही. ओके, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी
2 निवेदने प्राप्त झाली आहेत. 2 निवेदने प्राप्त झाली या ठिकाणी हे सांगतात. ओके. पण सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही असे चौधरी यांनी सांगितले. म्हणजे सरकारचा विचाराधीन असा जर प्रस्ताव नसेल तर सरकार हे मात्र तुम्हाला 8वा वेतन आयोग देणार बा याची गॅरंटी नाही, किंवा प्रस्तावित 8वा वेतन आयोग आहे याची शिफारस करणार हेही सांगता येणार नाही. आणि त्यानंतरही तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो की या सरकारला घाई नाही, म्हणजे सरकारचं 8वा वेतन आयोग तर का तुम्हाला आता ते वेतन आयोगाच्या संदर्भात काही माहिती देणारही नाही, आणि तुम्हाला पेन्शन जे आहे ओल्ड पेन्शन स्कीम हे देईन याची गॅरंटी नाही. आता तुम्ही काय करायचं ते ठरवा, अशी आशयाची दुसरी आपण न्यूज पाहतो. बाकीच्या न्यूज पाहण्यात काही मजा नाही आहे. बाकीच्या न्यूजमध्ये हेच की ह्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत ह्या जाहिराती पाहू शकता. थोडक्यात मी असं वर दर्शवतो, हे बघा ह्या जाहिराती थोडक्यात पाहून घ्या. ओके. ह्या सर्व जाहिराती कंत्राटी आणि CHB बेसिसवरच्या आहेत. लक्षात ठेवा, परत सांगतो, CHB क्लार्क अवर बेसिस घड्याळी तासिकानुसारच पदव्या आहेत आणि हे पदे आहेत. ओके, ठीक आहे. हां, दुसरी जाहिरात पाहून घ्या. हे थोडीशी बरी वाटते कारण हे लॉ युनिव्हर्सिटीची आहे, आणि या ठिकाणी मात्र हे ज्युनियर इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनियरचं पद मागितलं. 50,000 रुपये कन्सॉलिडेटेड पे आहे. ओके. आणि दुसरी आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचं, हे 50,000 रुपये कन्सॉलिडेटेड फिक्स पे आहे. ओके. दोन्हीसाठी एक पद आहे. या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या. ओके. वेनसडेला 31 जुलैला तुमची या ठिकाणी मुलाखत किंवा सबमिशन फॉर्म आहे. ओके. त्या ठिकाणी त्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू असा त्याचा अर्थ निघेल, आणि ते तुम्ही पाहून घ्या. ओके. तिसरी जी जाहिरात आहे ही सुद्धा फार्मसी कॉलेजची आहे. ही जाहिरात थोडक्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेलच. ओके. जालना जिल्ह्याची हे पाहून घ्या. या ठिकाणी फोन नंबर पण दिले. तर मित्रांनो, अशा आशयाच्या ह्या जाहिराती होत्या आणि आपण न्यूज पण बघितल्या. तुम्हाला आवडला असेल तर आपण स्पष्ट वक्ता स्पष्ट बोलणार आहोत. लगेचच आपल्या जाहिरातीला किंवा या यूट्यूब व्हिडिओला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि पटकन आपला सबस्क्रायबर वाढवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.